लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आहे एक रेल्वे ताशी 60 किलोमीटर वेगाने जाण्याऐवजी 100 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 96 मिनिटे लवकर पोहोचते, तर एकूण किती अंतर रेल्वेने कापले? तर बघा, प्रश्न जसा दिलाय तशी आपण मांडणी करून घेऊया। 60 ने जाण्याऐवजी 100 ने गेली तर 96 मिनिटे लवकर पोहोचते। तर बघा, एकूण किती अंतर रेल्वेने कापले? जे अंतर कापले ते कितीच्या वेगाने? तर ते 100, म्हणून 100 बरोबर किती? 60 वजा 100 40 बरोबर 96, तर 100 बरोबर किती? 100 गुणिले 96 भागिले 40, शून्य गेला 4 1 4 24 चौक 96, 24 जाय 240, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 240। ही ट्रिक आपण फक्त गाडी लवकर पोहोचण्यासाठी वापरू शकतो। तर बघा, दुसरी पद्धत आहे 60 ने जाण्याऐवजी 100 ने गेली। आता यातील जो फरक आहे तो आहे 40, तर पुढे बघा 96 मिनिटे लवकर पोहोचते। तर आता हे मिनिटं दिलेले आहे 96, याला तासात करताना आपण 60 ने भागतो, तर 60 गेला 60 गेला, शून्य गेला 4 1 4 24 चौक 96, 24 जाय 240, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 240। आणि आणखी एक तिसरी पद्धत जी आहे ती आहे ती लसावी पद्धत। लसावी 60 आणि 100 याचा लसावी जो आहे तो येतो 300। तर बघा, 6 पंचे 30, 10 त्रिक 30, 60 च्या वेगाने 5 तासात पोहोचेल आणि 100 च्या वेगाने ती 3 तासात। तर यातील जो फरक आहे तो आहे 2 तास। आपल्याला इथे दिलेला आहे 96 मिनिटे, तर हे 2 तास जे आहे ते आपण घेणार 120 मिनिटे। 120 मिनिटात ती 300 किलोमीटर अंतर कापते, तर 96 मिनिटात किती? तर बघा, 96 बरोबर किती? 300 गुणिले 96 भागिले 120, शून्य गेला 12 8 96, 8 त्रिक 24, आपल्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 240। तर बघा, तुम्हाला जी ट्रिक सोपी वाटेल तुम्ही ती वापरू शकता। असेच नवनवीन ट्रिक्स शिकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।